गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर एक व्हिडिओ घेऊन आलोय. आमच्या टेक्नॉलॉजीचा आहे आणि त्याचा मॉडेल नंबर आहे S5 गन आणि वायरचे आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर एक व्हिडिओ घेऊन आलोय. तर आपल्या तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझी गाडी मी कशी धुतो. तर गाडी धुण्यासाठी सोल्युशन काढलेलं आहे आपण आता. आणि ते सोल्युशन असं आहे, शक्ती टेक्नॉलॉजीजने प्रेशर वॉशर काढला होता, तो आपण हा मागवला आहे. याचा मॉडेल नंबर आहे S5. याचं प्रेशर खूप चांगलं आहे, 2000चं RPM मस्त प्रेशर देतो. जसं आपण बाहेर गाडी वळवतो तसंच सेम प्रेशर आहे. फोम वॉश पण खूप चांगलं आहे आणि ह्याच्याबरोबर फोम कॅनन पण मिळतो. तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही लागणार. दाखवतो याच्यावर तुम्हाला काय काय मिळतं ते. तर आपण हा ओपन केलेला आहे आधी, त्याच्यात चेक करायला की काय काय वस्तू आल्यात त्या बरोबर आल्यात की नाही. तर मी तुम्हाला इथं पुन्हा दाखवतो. हा ओपन केल्यानंतर तुम्हाला हा एक छोटा पाईप आहे जो तुम्हाला बकेटमध्ये टाकायचा असेल किंवा नळात टाकायचा असेल ना त्याच्यावर तुम्हाला मिळणार. पण हा काय उपयोगाचा होत नाही कारण की खूप छोटा पाईप आहे. तर तुम्हाला मोठा लागेल. तर मी खूप मोठा पाईप घेतला आहे माझ्या घरातलं खाली येण्यासाठी. कमीत कमी 30 मीटरचा तरी पाईप घेतलं. याच्याबरोबर हॉर्स पॉवर मिळतो जो तुम्हाला मशीनला कनेक्ट करायचा आहे आणि गनला कनेक्ट करायला लागतो. तो गनला कनेक्ट करून तो तुम्हाला प्रेशर करतो. आणि हा ॲल्युमिनियमचा आहे, हा कधी फोल्ड होत नाही. पण फोल्ड होऊ देऊ पण नका कारण का हा तसा पायाचा मोल्ड होतो. त्यामुळे फ्लेक्झिबल आहे आणि हा पण बऱ्यापैकी मोठा आहे. जसं तुम्हाला ही गन मिळते आणि या गनबरोबर तुमचं एक्सटेन्शन आहे. या गनला इथे पाईप कनेक्ट करायचा, ह्याचं एक्सटेन्शन आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे कसं कनेक्ट केलं की इथून तुमचं प्रेशर कमी जास्त होत असेल. हे बघा, याचं नॉब छोटं मोठं होतं. याच्यावर तुम्हाला फोम कॅनन मिळेल. हा खूप चांगला आहे. ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो मी जेव्हा मी गाडी धुईन ना. त्याच्यावरती हा फोम कसा येतो, गाडीवरती पूर्ण असा घट्ट फोम येतो, तुम्हाला दाखवतो मी याच्यावरती. हा तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही लागत कारण ह्याच्या आधी जेव्हा ही मशीन आहे ती त्याच्यावर छोटा फोम डिफ्युजर यायचा की जो सॉफ्ट असा द्यायचा. आणि जो हा आता येतो आहे त्याच्यावर प्रॉपर फोम कॅनन आहे. तर फोम आपण दाखवले कसं येतो आणि त्याच्यामध्ये एक्सटेन्शन आहे. असं हे एक्सटेन्शन आहे. जेव्हा तुम्हाला कुठच्या कोपऱ्यात वगैरे जायचं असेल किंवा मशीन जात नाही तर तुम्हाला एक्सटेन्शन मिळतं. आणि जर तुम्ही बकेटने गाडी धुत असाल तर ते पाईप जो तुम्हाला दाखवला तो बकेटमध्ये टाकून तो फिल्टर करतो. त्यासाठी पण हा एक्सटेन्शन मिळतो. असं फायनली मशीन काढतो. याच्यावरती लिहिलेलं आहे S5. याचा मॉडेल नंबर आहे. शक्ती टेक्नॉलॉजीची मशीन आहे आणि याचा रिव्ह्यू खूप चांगले आहेत. तुम्ही ह्याचे खूप सारे उपयोग करू शकता. पॉवर प्रेशर आहे 1900 वॉटचा आणि खूप चांगली मशीन आहे. याचा रिव्ह्यू खूप चांगलेला आला आहे. तर आपण आता याचं कनेक्शन कसं करायचं आहे आणि पाणी आणि पॉवर कसं कनेक्शन दिलेलं आहे ते आपण बघूया. कसं कनेक्शन करायचं, ही गन आणि वायरची आहे ते कसं कनेक्ट करायचं आणि आउटलेट पाईप इनलेट पाईप कसं त्यात ॲड करायचं ना ते दाखवतो तुम्हाला. तर आपण ही गन घेतली आहे, मशीन आपण इथे सेट केली आहे आणि वरून आपण आपल्या घरातनं पाईप आणि वायर कनेक्शनसाठी घेतलं आहे. हे जे नॉब आहेत हे आपल्याला मशीनला कनेक्ट करायला आणि नळाला वरती कनेक्ट करण्यासाठी ना हे आपल्याला कंपनीकडे येतात. ते मी ऑलरेडी लावले होते ह्याच्यासाठी यूज करणं, त्यावेळेस मी काढले नाही. तर तुम्हाला मी आता दाखवतो. हे मशीनबरोबर येतात. मशीनला पाईप कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला अजून एक इनलेट पाईप दिलेला असतो जो हा मशीनशी कनेक्ट होणार आणि मग ह्याला अटॅच असं हे करायचं आणि हे लॉक होतं असं. त्यामुळे काय टेन्शन नाही. त्यांना पाणी वगैरे लीक, थोडंसं पाणी प्रेशरने कट होतं जेव्हा तुमची मशीन बंद असते. पण हे आता आपण कसं कनेक्ट करायचं दाखवतो तुम्हाला. ही जी कनेक्शन आहे हे मशीनला जाणार असं टाईट करून घ्या. हा जो पाईप आहे तो असा कनेक्शन हा लॉक झाला याच्यात. आता हा निघणार नाही. हा आउटलेट पाईप आहे. हा तुम्ही कसाही लावा, गनच्या साईडने आणि कसा पण कुठे पण लावा, दोघांसाठी सेम आहे. तर ह्याला पण असं नॉब लग येतं. तर ह्याला पण आपण इथे लावून घेऊया. ह्याचं कनेक्शन डायरेक्ट ह्याच्यात प्रेस करायचं आहे आणि हा एअर टाईट होतो आणि याच्यावरती टाईट करून घ्यायचं. हे प्रॉपर टाईट करून घ्या व्यवस्थित. आणि हा पाईप बऱ्यापैकी मोठा आहे. आपण याला ओपन करूया. हा आउटलेट जो पाईप आहे सेकंड टोक आहे जे आपल्याला ह्याला गनमध्ये लावायचं आहे. गनमध्ये पण सेम जसं मशीनमध्ये आपण प्रेस केलं तसंच प्रेस करायचं ह्याला. हे व्यवस्थित प्रेस करून ह्याचा लॉक लावून घ्या व्यवस्थित.
आता ही तुमची मशीन पूर्ण रेडी झाली आहे गाडी धुण्यासाठी. पाईपचं कनेक्शन आपण दिलेलं आहे, इनलेट पाईप त्याला म्हणतात. सेकंड थिंग आहे त्याचे तुमचं आउटलेट पाईप ज्या गनला कनेक्शन आहे ना, आणि मशीनला आउटपुट पाईप पण दिलेला आहे आणि त्याच्यावरती असं कवर लावलं आहे स्विच बोर्डला, कारण की पाणी जाऊ नये म्हणून. हे प्रिकॉशन्स आहेत आपल्यासाठी. आणि आता आपण मशीन चालू करतो. आणि जेव्हा पण तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा मशीन चालू कराल ना, तेव्हा हा जो गनचा एक्सटेन्शन आहे तो काढून त्यातनं पाणी प्रॉपर येतं की नाही ते बघा. आता ह्यातनं पूर्ण एअर निघाली पाहिजे आणि पाणी यातनं पूर्ण फ्लो झालं पाहिजे, म्हणजे एअर निघून गेली पाहिजे पूर्ण एअर फ्लो. आता हे पाणी प्रॉपर आलं पाहिजे, अडकत नाही आलं पाहिजे. आता ह्याच्यातनं पाणी प्रॉपर येतं आहे, तर आपण हे त्याला एक्सटेन्शन लावूया आणि मी तुम्हाला प्रेशर दाखवतो, मजा येईल तुम्हाला. माझ्या बॅकग्राऊंडला कन्स्ट्रक्शन चालू आहे खूप, त्याचा नॉईज खूप येणार आहे आणि त्याचंच हे मोठं कारण आहे आम्हाला हे गन घेण्याचं. कारण एवढं मागे कन्स्ट्रक्शन चालू आहे, नेहमी गाडीवरती धूळ पडलेली असते, गाडीवरती नेहमी अशी धूळ असते आणि बाहेर डेली शनिवार रविवार आम्हाला जाऊन गाडी धुणं हे काय परवडणार नाही. त्यापेक्षा हे घेतलेलं परवडेल. 5,500ला आम्हाला ही मशीन मिळाली आणि त्यात आम्ही किती जण गाड्या धुवू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये फोम वॉशचा खर्च आहे, तुम्हाला जो फोम घ्यावा लागेल गाडी धुण्यासाठी तोच खर्च आहे, बाकी व्यतिरिक्त काही खर्च नाही. आणि आपण गाडीवरती प्रेशर कसा बसतोय आणि गाडी कशी क्लीन होते आपण बघूया. तर पाण्यात पाईपातली एअर आपण काढून झाले आणि ह्याला कनेक्शन दिल्यानंतर आपण मशीन ऑन करायची. इथे ऑन ऑफचं बटन मध्ये दिलेलं आहे. जेव्हा ऑन करतो तेव्हा मशीन चालून एकदा व्हायब्रेट होते आणि त्यानंतर तुम्ही प्रेशर चेक करा की कसं आहे, कसं पडतंय. पॉईंटवाला प्रेशर देऊ नका. आता हे स्प्रेडवालं प्रेशर आहे. मी आता जे प्रेशर मारतोय असं माझा हात आहे ना पूर्ण मागे जातो, एवढं प्रेशर आहे गाडीवरचं. हे बघा पूर्ण प्रेशर मागे येते. जसं आपण बाहेर जातो ना गाडी धुवायला त्याप्रमाणे प्रेशर येतोय. पण जेव्हा तुम्ही गाडीवरती प्रेशर द्याल, डायरेक्ट प्रेशर गाडीवर देऊ नका, कारण मी ऑलरेडी याला स्प्रेड करून ठेवलं होतं. पॉईंटवाला प्रेशर ठेवू नका, कारण पॉईंटवाला प्रेशर ठेवला की या मातीतले पूर्ण खड्डा पाडतोय, तर मग गाडीवरती काय होईल. आणि हात वगैरे पूर्ण लावू नका याच्यावरती, स्प्रेड करूनच ठेवा. स्प्रेडमध्ये पण एवढा प्रेशर आहे की तुम्हाला हाताला मुंग्या येते. त्यामुळे आपण आता गाडी कशी धुवून निघते ते बघूया मशीनने. आपण फोम वॉश चालू करूया. तर याच्यामध्ये आपल्याला 100 ml आपल्याला शॅम्पू घ्यायचं आहे आणि बाकी पाणी टाकायचं आणि मग आपल्याला स्प्रे करायचं आहे. आणि ह्याच्यात ॲडजस्टेबल आहे, जसं तुम्ही जे बाहेर बघता फोम वॉश वगैरे त्यांच्यासाठी सेम फोम निघतो आणि खूप चांगला आहे. आणि पण ह्याच्याबरोबर तुम्हाला शॅम्पू नाही मिळत, तो आपला तुम्हाला एक्स्ट्रा मागावा लागतो. तर मी शायनेक्स प्रो याचा मागवलेला आहे. खूप चांगला हे आहे, शॅम्पू आहे. तर मी तोच यूज करतो आहे, तुम्हाला दाखवतो. त्यात 100 ml भरायचं आहे आणि त्यात बाकी पाणी भरायचं आहे. हा शॅम्पू मी यूज करतो आहे शायनेक्स प्रो. हे आपण त्याच्या रिव्ह्यूप्रमाणे हा जो मागवला आहे. आता ह्याच्यात आपण 100 ml टाकणार. ह्याचा खरंच रिव्ह्यू चांगला आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, मशीनची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तो जो इच्छुक असेल त्यांनी घ्यावं. आता माहीत नाही मला काय रेट चालू आहे, पण दिवाळीच्या आधी 550 रुपये मशीनचा रेट चालू होता आणि ह्याचा 300 रुपये. आय थिंक हे 300 रुपयालाच मिळतं मला असं वाटतं. आता याच्यामध्ये मी ऑलरेडी शॅम्पू आणि पाणी मिक्स करून ठेवलं, तर मी जास्त नाही होतणार आहे. एक 5-10 ml टाकीन. तर मशीनमधलं कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला हे नॉब खेचायचं असं आणि पाणी सॉफ्टली टाका, कारण स्पेस येतो यातनं. म्हणजे असं आपण पूर्ण शॅम्पू करून घेतलं. आता कनेक्शन करूया आपण. ह्याच्यावरती तुम्हाला ॲडजस्टेबल दिलं आहे की तुम्हाला पाणी किती पाहिजे आणि घट्ट किती पाहिजे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. असं जास्त लूज केलात तर फक्त पाणी निघणार, शॅम्पू कमी निघणार. आणि टाईट ठेवलं याला तर शॅम्पू जास्त निघणार, घट्ट असा फोम निघणार. हा जो कनेक्शन आहे तो तुम्हाला डायरेक्ट ह्याला पुल करायचं आहे आणि असं लॉक होतं. त्याला दाखवतो कसं कनेक्शन करायचं. हे मशीनचं पुढचं एक्सटेन्शन जे आपण पाणी वापरायला लागतं ते काढून टाकायचं. त्या जागी हे जे एक्सटेन्शन दिलं आहे ते फोम वॉशसाठी आहे, ते लावायचं पूर्ण ह्याला. आणि ह्याला असं प्लग आहे, खेचायचं मागे आणि मग लावायचं. ह्याचं एक्सटेन्शन ह्याच्या मागे खेचायचं असं आणि ह्याला लॉक करायचं आणि हे लॉक होतं प्रॉपर. जे मागे घेतल्यावरती होतं असं पुढे जातं आणि आपण गाडी फोम वॉश करण्यासाठी रेडी आहोत. बघू शकता फोम किती मस्त येतोय. आता हा फोम जसं तुम्ही मारताय तर हळूहळू हळू खाली उतरतोय.
आता आपण गाडी मस्त फोम वॉश करून रब करून झालेली आहे, त्याला मस्त क्लीन करूया. तर आपलं प्रेशर वॉशरने गाडी धुवून झालेली आहे. तर तुम्ही गाडी बघू शकता किती मस्त क्लीन झालेली आहे. असं वाटतं की आपण बाहेर प्रोफेशनल जे असतात त्यांच्याकडनं आपण धुवून घेतली आहे. तुम्ही गाडीची डिटेल बघा. सॅटर्डे संडे आमचं पूर्ण गाडी वॉशचं सगळं सेशन चाललं आहे. त्यात आमचे मित्र योगेश गाडीवकर यांनी आम्हाला चाय वगैरे आणून दिली आहे. आता आम्ही चाय पिणार, याच्यावरती आता मस्त आहे की केळा वेफर वगैरे खाणार आणि आमचा सॅटर्डे संडे असा गाडी धुवून असं एन्जॉय करण्यामध्ये जाणार. जे आता तुम्ही शॉर्ट्स बघाल ते सिरेमिक कोटिंग झाल्यानंतरचे शॉर्ट्स आहेत आणि आपण गाडी एक नंबर चमकली आहे. त्याच्या सूर्याची किरणं एकदम शार्प दिसतात. गाडी आपण आता बघूया कशी क्लीन केली आहे गाडी. जो आपला हा जो व्हिडिओ केला आहे जो प्रेशर वॉशरचा आहे, गाडी क्लिनिंगचा आहे, ते सगळं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट आवडले असतील आपले जे आपण यूज केलेत, शक्ती टेक्नॉलॉजीचा जो प्रेशर वॉशर आहे आणि शायनेक्स प्रोचा शॅम्पू आणि शायनेक्स प्रोचं सिरॅमिक कोटिंग, हे तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. जर प्रोडक्ट आवडले असतील तर नक्की बाय करा.